नमस्कार मंडळी, मी सोनल तुम्हा सगळ्यांचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आज होती घराची वास्तुशांती, त्यामुळे सकाळपासूनच कामांची लगबग होती. सकाळी मस्त पहाटे लवकर उठून सगळं आवरून रेडी झालो. आता इथे पार्थ पण बघा छान असा नवीन ड्रेस घालून रेडी होता, पण त्याला त्या ड्रेसमध्ये अनकम्फर्टेबल वाटत होतं. म्हणून तो त्याच्या बाबाला चेंज करा म्हणत होता आणि त्याचे बाबा त्याला असं बाहेर नादी लावत होते. आता सकाळपासूनच कामांची लगबग सुरू झाली होती. काल रात्रीच मांडव टाकला गेला होता. आता इथे खुर्च्या तर आल्या होत्या, पण टेबल बाकी होते. इकडे आचारी आले होते आणि त्यांनी स्वयंपाकाला सुरुवात केलीच होती. स्वयंपाकावर पूर्ण लक्ष आमचे लहाने दाजी देत होते. बाहेर प्रत्येकाचे काही ना काही काम चालूच होते. तोपर्यंतच घरातल्या बायकांनी इथे पुरणाचा स्वयंपाक केला होता. कारण बाहेर जरी दुसरा स्वयंपाक होता, पण घरामध्ये सुवासिनी जेवू घालायच्या होत्या. त्यासाठी पुरणाचा छान असा स्वयंपाक केला होता. पुरणपोळी, गुळवणी, सोबत कटाची आमटी, भात हे सगळं बनवून झालं होतं. बाहेरच्या जेवणामध्ये छान असं पुरी भाजी, परत भरलेल्या वांग्याची भाजी, जिलेबी, सोबतच पापड आणि व्हेज पुलाव होता. तर आता या सगळ्या भाज्यांचा मसाला ना आम्हाला मिक्सरमधून बारीक करून द्यायचा होता. ते काम आम्ही हाताशी घेतलं, पण त्यामध्ये ना मिक्सरच खराब होऊन गेलं. आता घरात असे काही कार्यक्रम म्हटले आणि अशा गोष्टी झाल्या ना तर टेन्शन तर येतच. पण आम्ही इथे दुसरा मिक्सर जोडला आणि हे सगळं छान असं बारीक करून मी आचारींना दिलं. तोचपर्यंत ना गुरु आले होते. गुरूंनी ना छान अशी पूजा मांडली होती आणि दादा ताई पूजेला पण बसले होते. तुम्ही बघू शकता इथे 7 पाटांवर 7 पूजा मांडल्या होत्या. खाली कामांची गडबड चालू होती, त्यामुळे आम्हाला काही कथेला बसता आलं नाही. आम्ही आरतीसाठी आलो होतो, पण गुरु छान असं विश्लेषण करून सांगत होते की कोणत्या पूजेचं काय महत्त्व आहे. खरं तर जेव्हा ग्राउंड फ्लोअर बांधण्यात आलं होतं तेव्हाच गृहप्रवेशाची पूजा झालेली होती. आता वास्तुशांतीची पूजा करायची होती. गुरूंनी आम्हाला इथे 5 सुवासिनींना ना चूल आणि लक्ष्मीची पूजा करायला लावली होती. आता इकडे चूल नसल्यामुळे आम्ही इथे गॅस शेगडीचीच पूजा केली. गॅसवर दूध ठेवून थोडं उतू जाऊ दिलं आणि त्यानंतर महाप्रसादाचा शिरा करायला घेतला. आता महाप्रसादाचा शिरा सगळ्यात अनुभवी व्यक्ती म्हणजेच ताईंच्या मावशी करत होत्या. असे काही कार्यक्रम असले आणि आपल्यासोबत जर अशा अनुभवी व्यक्ती असल्यात ना तर आपल्याला त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटतं. हे मी प्रत्येक कार्यक्रमात अनुभव घेऊन सांगते आहे. त्यानंतर नैवेद्य भरून घेतले आणि मग तोपर्यंतच होम हवन पण झालं होतं. सगळ्या घरात छान असा कापूरचा सुगंध येत होता. सोबतच हवनाचा धूर पण सगळीकडे पसरत होता. वास्तुशांतीची पूजा झाल्यानंतर खरं तर आपला त्या घरासोबत एक नवीन प्रवास, एक नवीन सुरुवात होते. आणि आज दादाताईंची पण या घरासोबत एक नवीन सुरुवात होणारच होती. छान असा फोटोशूट पण केला मी त्यांचा. त्यानंतर व्हिडिओ घेतला. साधारणतः 12 वाजेपर्यंत ही पूजा पूर्ण अशी झालेली होती. इथे आमच्या ताईन त्या पण अशा छान रेडी झालेल्या होत्या. ह्या माझ्या लहान नणंदबाई आहेत. सोबतच ताईंच्या आईसोबत पण एक व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर पाहुण्यांची लगबग सुरूच झाली. ह्या आमच्या सीमाताई म्हणजेच माझ्या चुलत नणंदबाई. गावाकडून पण 2 बुलेरो भरून आल्या होत्या. त्यामध्ये काही आमच्या सासवा, काही जाऊबाई ह्या सगळ्या आल्या होत्या. अक्का अण्णा पण आले होते. सगळ्यांना घर बघून खूप आनंद होत होता. त्यांच्या चेहऱ्यावर खूप छान समाधान वाटत होतं. आणि सगळ्यात छान असं की आमच्या अण्णा अक्कांना दादांवर प्राऊड पण वाटत होतं की त्यांनी एवढं छान कन्स्ट्रक्शन केलं होतं. आता इकडे बघा जेवणं वगैरे बाहेर चालूच होते आणि इथे साडेवाटपांची पण लगबग चालू होती. त्यानंतर भरपूर सारी गर्दी झाली, त्यामुळे मला काही शूट घ्यायला जमलं नाही. पण एवढंच मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. बाय.